भाजप उमेदवाराच्या पतीचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला। शुक्रवारी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असताना धुळे शहरात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले असल्याचे चित्र पाहायला मिळाले। धुळे शहरातील रामनगर पाण्याच्या टाकी येथे प्रभाग क्रमांक 5 चे निवडणूक कार्यालय असून त्या ठिकाणी आज उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना भाजपचा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वाद उफाळून आला आणि हा वाद एवढा टोकाला गेला की प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपच्या उमेदवारांच्या पतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले रमेश बोरसे यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून करण्यात आलेला आहे। तसेच आमच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे भाजपा उमेदवाराच्या दिराला देखील गोळी लागल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वादातून तुफान हाणामारी झाली। माझे नाव रमेश बोरसे, मी वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी करते, प्रभाग ड भागातून। आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली आहे। दादागिरी करून हे लोकांनी काम मागे घ्या, सगळीकडे दादागिरीचा प्रश्न, ही लोकशाही शिल्लक राहिलेली नाही आहे। मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयता मारलेला आहे। तिची गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी, त्या गाडीमधून डायरेक्ट कोयता काढताना त्या भागात CCTV सुद्धा आहेत। त्या CCTVवर त्याचं कोयताचं हत्यार दिसेल आणि बहुतेक लोकांना धुळ्यातून बहुतेक लोकांना दम दिला जातोय आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि त्याच्यावर पहिले खुनाचे गुन्हे दाखल आहेत। त्या खुन्याचा करणाऱ्यांना त्या BJPवाल्यांनी त्याला उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही। त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही धुळ्यात शहर महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहेत। बस मी माननीय अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजितदादांनी माननीय उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती। चंद्रशेखर अहिरराव, जनविश्वास न्यूज, धुळे।